मतमोजणी प्रक्रिया कशी होणार याची उत्सुकता सर्वच राजकीय नेत्यांसह उमेदवार आणि कार्यकर्त्यांना लागली होती। याबाबत आता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तळोदा यांनी लेखी आदेश काढत मतमोजणी कशी होईल याबाबत मार्गदर्शक सूचना सांगितल्यात। तळोदा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी 21 तारखेला सकाळी 10 वाजता प्रशासकीय इमारत या ठिकाणी पार पडणार असून सदर मतमोजणी 5 टेबलवर घेण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात प्रभाग 1 ते प्रभाग 5 अशी मतमोजणी होईल। यानंतर दुसरा टप्पा प्रभाग 6 ते प्रभाग 10 अशी मतमोजणी होईल। एका टेबलवर एकाच प्रभागाच्या मतदान यंत्राची मोजणी होईल। मतमोजणी सुरू असताना उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींना दिलेला अधिकृत ओळखपत्र अनिवार्य असून ओळखपत्र नसल्यास मतमोजणी कक्षात प्रवेश नाकारला जाईल। मतमोजणी केंद्रामध्ये भ्रमणध्वनी अर्थातच मोबाईल हे सायलेंट मोडवर असणार आहेत। याबाबत सर्व पक्षातील उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांनी नियमांचं पालन करून मतमोजणीमध्ये सहकार्य करण्याचं आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तळोदा यांनी एका लेखी आदेशाद्वारे सूचित केलंय। आता सर्वांचं लक्ष मतमोजणीकडे लागलं असून सर्वच पक्षांकडून दावे प्रतिदावे केले जातात। अनेक उमेदवारांनी विजयी होणार म्हणून दावा करत पैंजा लावल्यात। कितीचा फरक राहील याचा देखील दावा केला जात असल्यानं येणाऱ्या 21 तारखेला मतपेटीत काय दडलंय याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तळोदा शहरात प्रथमच तिरंगी लढत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात होत असल्यानं राजकीय अंदाज व्यक्त करणं अवघड आणि क्लिष्ट झालंय। उमेदवार काहीही सांगो, मात्र मतदार राजाचा जनमत कौल काय असेल यासाठी 21 तारखेची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, नंदुरबार।